आता एक मोठी बातमी समोर येते। लोकलनं प्रवास करणाऱ्यांचे आज मेगा हालत, कारण पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। या ब्लॉक दरम्यान 168 लोकलच्या फेऱ्या रद्द होणार आहेत। चर्चगेटला येणाऱ्या काही गाड्या वांद्रे आणि दादर स्थानकांपर्यंतच चालवण्यात येतील। ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान पुलाच्या गर्डर उभारणीचं काम आहे। मध्य रेल्वेवर देखील 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे 277 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे एकंदरीतच मुंबईतील लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची आणि काहीशी चिंताजनक बातमी ही समोर आलेली आहे। पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा तर मध्य रेल्वेवर 10 तासांचा विशेष ब्लॉक हा घेण्यात येतोय। त्यामुळे उद्या मध्य रेल्वेवरील पश्चिम रेल्वेवरील त्याचबरोबर हार्बर मार्गावरील लोकलनं प्रवास करणाऱ्यांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन आता रेल्वे प्रशासनाकडून हे करण्यात आलेलं आहे। मध्य रेल्वेवर 10 तासांचा विशेष ब्लॉक आहे, तर पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा विशेश ब्लॉक हा घेण्यात येतोय। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे 227 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहे। ब्लॉक दरम्यान 168 लोकलच्या फेऱ्या या मध्य रेल्वेवरती रद्द करण्यात येणार आहे। तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेटला येणाऱ्या काही गाड्या या वांद्रे आणि दादर स्थानकांपर्यंतच थांबवण्यात येणार आहे। ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान पुलाच्या गर्डर उभारणीचं काम केलं जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून। चेतन, मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे 227 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आलाय, काय अधिक तपशील? पश्चिम रेल्वेने ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान जो पूल क्रमांक 5 आहे, या पूल क्रमांक 5चं काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे आणि या कामामुळे खरं तर 13 तासांचा मेगा ब्लॉक जो आहे हा पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेला आहे। आणि पाहायचं झालं तर या 13 तासाचा हा जो ब्लॉक आहे हा आज रात्री 10 वाजल्यापासून उद्या म्हणजे रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत हा ब्लॉक जो आहे तो असणार आहे। आणि त्यामुळे कुठेतरी 168 रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या देखील रद्द होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पाहायचं झालं तर मध्य रेल्वेने यापूर्वी CSMT ते भायखळा वडा रोड या दरम्यान 10 तासांचा ब्लॉक जो आहे तो घोषित केलेला आहे। मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे 227 लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द होणार आहेत। पश्चिम रेल्वेवरील 13 तासांच्या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील अप आणि डाऊन जलद गाड्यांची वाहतूक जी आहे ती अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे। आणि त्यामुळे चर्चगेटला येणाऱ्या काही गाड्या ज्या आहेत त्या वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार असून त्या स्थानकातून आता त्या गाड्या ज्या आहेत त्या परतीचा प्रवास सुरू करणार आहे। या ब्लॉकमुळे खरं तर शनिवारी रात्री 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 142 फेऱ्या आहेत ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी याची नोंद घेऊन प्रवाशांनी त्यांचं नियोजन जे आहे ते करावं असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलेलं आहे। CSMTतील फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारासाठी खरं तर CSMT ते भायखळा आणि वडाळा दरम्यान 10 तासांचा ब्लॉक जो आहे तो मध्य रेल्वेने घोषित केलेला आहे। आणि रविवारी रात्री 11:15 ते रविवारी सकाळी 9:15 पर्यंत हा ब्लॉक जो आहे त्या ब्लॉकमुळे खरं तर 59 रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या रद्द होणार आहेत। अंकिता, निश्चित चेतन, त्यामुळे एकंदरीतच मध्य पश्चिम त्याचबरोबर हार्बर मार्गावर देखील ब्लॉक घेण्यात येतोय। मात्र या संदर्भातलं या ब्लॉक दरम्यानच्या काळातलं वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय का? नक्कीच या संदर्भातलं वेळापत्रक जे आहे ते पश्चिम रेल्वेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील जितक्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत या गाड्यांचं देखील वेळापत्रक जे आहे ते पश्चिम रेल्वेने जाहीर केलेलं आहे। हार्बर असेल किंवा मध्य रेल्वे असेल यांच्याकडून देखील या संदर्भातल्या वेळोवेळी सूचना ज्या आहेत त्या फलाटावर देण्यात येणार आहेत। आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील आता रेल्वे जे आहे ते कुठेतरी उपाययोजना करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अंकिता, निश्चित, त्यामुळे एकंदरीतच या तीनही मार्गांवरती 10 ते 13 तासांचा ब्लॉक हा घेण्यात येतोय। मात्र या संपूर्ण रेल्वे ब्लॉकचा परिणाम हा एक्सप्रेस गाड्यांवर देखील होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे का? या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे हा ब्लॉकचा परिणाम जो आहे तो
एक्सप्रेस गाड्यांवर होईल का या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती सध्या तरी आपल्यापर्यंत मिळालेली नाही आहे. मात्र ज्या पद्धतीनं आपल्याकडे अपडेट येईल त्या तशी अपडेट जी आहे ती आपण प्रेक्षकांना देत राहू. निश्चित चेतन, त्यामुळे एकंदरीतच उद्या मुंबईकरांचे मेगा ब्लॉकमुळे मेगा हाल होणार हे मात्र निश्चित आहे. धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मध्य पश्चिम त्याचबरोबर हार्बर मार्गावरती ब्लॉक घेण्यात येतोय आणि त्यामुळे उद्या घराबाहेर पडताना मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन आता रेल्वे प्रशासनाकडून हे करण्यात आलेलं आहे. तर मध्य रेल्वेवरती 10 तासांचा तर पश्चिम रेल्वेवरती 13 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.